जसं की आत्ताची जर मार्केट सिच्युएशन बघितली तर गोल्ड कुठेतरी 95,000च्या पुढे गेलं आहे आणि आता खूप जण म्हणतात की गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करा, गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करा. सोन्याच्या दरांची 1 लाख रुपये तोळ्याच्या दिशेनं वेगानं वाटचाल सुरू आहे. 1 तोळे सोनं खरेदी करण्यासाठी आता 96,820 रुपये मोजावे लागणार आहे. सोनं खरेदी सामान्यांच्या आवाक्याबाहेर पोहोचली. हे कोणी पण बघ, कोणी पण हे जे रिचेस्ट पर्सन आहेत यांनी जे वेल्थ क्रिएट केले आहे, मला एक पण याच्यातला माणूस दाखवून दे ज्यांनी गोल्डमुळे तो अमीर झाला आहे, वेल्थ क्रिएट केली आहे. एक पण असं दाखवून ज्यांनी रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट केलं. ऑल दिस पीपल, मुकेश अंबानी आज हा वेल्थिएस्ट पर्सन आहे बिकॉज ही इज होल्डिंग X% ऑफ रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, बिकॉज ही इज अ शेअर होल्डर, बिकॉज ही इज अ इक्विटी होल्डर. जसं की आता आपण SWP करतोय, सो आपण एक स्पेसिफिक अमाऊंट आपण विड्रॉ करतोय दर महिन्याला. 1 लाख असेल, 2 लाख असेल किंवा एक वन टाईम अमाऊंट आपण विड्रॉ केली, ह्या अमाऊंटवर किती टॅक्स लागतो? सो हा एक चांगला प्रश्न विचारला. पण एक फिक्स अमाऊंट समजा आपण काढली, 10 लाख काढली, सो त्याच्यावर किती टॅक्स लागेल वन टाईम जर आपण 10 लाख? आता मी 10 लाख पूर्ण विड्रॉ केले. आता 10 लाखावर विड्रॉ केल्यानंतर आपल्याला बघायचं याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आधी करत होते ते म्हणजे LIC. खूप जणांनी आज LIC घेतलेली आहे आणि LIC फॉलो करतात. सो काय सांगाल म्हणजे आजच्या SIPच्या काळामध्ये किंवा म्युच्युअल फंडच्या एवढ्या काळामध्ये LIC केली पाहिजे किंवा LICमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे का? LICमध्ये लोक म्हणायचे की मला टॅक्स बेनिफिट मिळतो. आता रिसेंट बजेटमध्ये काय झालं, पण समजा मला 12 लाखपर्यंत ते एक्झम्पशन मिळालं आहे, तर मला न्यू रिजीममध्ये जावं लागेल. न्यू रिजीममध्ये सेक्शन 80C हा अप्लिकेबल नाही आहे. तर यानंतर समजा मी न्यू रिजीममध्ये गेलो तर मला LICचं जे प्रीमियम भरतं आहे त्याचं तुम्हाला बेनिफिट मिळणार नाही. सो LIC स्टार्ट करायची आहे आणि तुम्हाला त्याच्यात विचार करता की माझी वेल्थ क्रिएट होईल, ती होणं खूप डिफिकल्ट आहे. रिसर्च केली तर त्यामध्ये एक ट्रस्ट फॅक्टर येतो की LIC एक गव्हर्नमेंट एंटिटी आहे आणि SIP कधीही बनवू शकते, म्युच्युअल फंड कधी पण बंद झालं तर काय करणार, हे काही क्वेश्चन्स असतात जे तुम्ही आन्सर केलं तर खूप बरं होईल. तो 5 लाख रुपये 8% दोन्हीकडे आपण FD आणि डीप म्युच्युअल फंडमध्ये निघालं आहे, तरी पण इथे 15 लाखाचा गॅप होतो. हा जो गॅप आहे हा फक्त आणि फक्त टॅक्सेशनमुळे, कारण की मला FDमध्ये अपफ्रंट टॅक्स भरावा लागतो, प्रत्येक वर्षी इंटरेस्ट अप्रूव्हल टॅक्स भरावा लागतो. डेट म्युच्युअल फंडमध्ये मला तो विड्रॉवलवर भरावा लागतो एंडला 20 वर्षांतर. ओके, आता एक स्टेप फर्दर अजून. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि तुम्ही पाहतात AB इंटरव्ह्यूज. तर मित्रांनो, आज आपण खूप सारे इम्पॉर्टंट टॉपिकवर बोलणार आहोत, जसं की आहे रिटायरमेंट प्लॅनिंग. परत त्यानंतर तुम्ही एक कन्सेप्ट नक्कीच ऐकली असेल, ती म्हणजेच SWP. सो त्या रिलेटेड आपण खूप सारे डाऊट्स क्लिअर करणार आहोत आणि हे सगळे डाऊट्स क्लिअर करण्यासाठी आपल्यासोबत आहेत समीर सर, जे स्वतः CA आहेत आणि एक 20 वर्षापेक्षा जास्त शेअर मार्केटमध्ये सरांना एक्सपिरियन्स आहे. सो हे पूर्ण एक्सपिरियन्स सर आज ह्या पूर्ण पॉडकास्टमध्ये शेअर करणार आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे AB इंटरव्ह्यूज मराठीमध्ये. खूप छान वाटलं आणि तुझी ही ग्रोथ ॲक्च्युली खूप वर्षाआधी मी ऐकलं होतं तुझ्याबद्दल आणि तुझी ही ग्रोथ बघून खरंच खूप आनंद झाला आणि होपफुली अजूनही तू ग्रोथ करेल आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मुलगा हा तुझ्या नावानुसार तुझा एक आयडल म्हणून तुला बघेल. बेसिकली सर, आज आपण जसं की खूप सारे टॉपिक डिस्कस करणार आहोत. सो पण त्याआधी तुमची एक छोटीशी जर्नी आम्हाला ऐकायला खूप आवडेल की तुम्ही कुठून स्टार्ट केलं आणि 20 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे. सो कधीपासून स्टार्ट केलं तुम्ही शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड? ओके, तर मी ॲक्च्युली चार्टर्ड अकाउंटंट आहे. 2006ला मी CA एक्झाम क्लिअर केली माझी आणि तेव्हापासून मी जॉबमध्ये आहे. सो मला 20 वर्षां किंवा त्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे. बऱ्याच मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये मी जॉब केला आणि माझ्या लास्ट कंपनीमध्ये आय वॉज अ फंड मॅनेजर. तिथे मी 3,000 कोटी किंवा त्यापेक्षा जास्तचा अमाऊंटचा फंड मॅनेज करत होतो. माझा एक्सपिरियन्स हा रिसर्चमधला आहे, तर मला पैसा कमवता येईल याच्याकडे मी जास्त लक्ष दिलं आहे. तर फंडामेंटल ॲनालिसिस करून लोकांना पैसा कमवून देणं हे याच्यावर मी जास्त भर दिला आहे आणि तसंच आणि त्यामुळेच आज जितके पण लोक मला पुण्यात महाराष्ट्रात ओळखतात ते फक्त रिसर्च आणि लोकांना फायदा करून दिला आहे त्याच्यासाठी. बेसिक प्रश्न आहे की जर आपलं टार्गेट SWP आहे, सो SIP कधीपासून चालू केली पाहिजे? सो SIP हे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, जसं SWP आहे विच इज सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. SIP हा जितक्या लवकर होत असेल तितक्या लवकर आपण स्टार्ट करायला हवं. आता मी मला 24व्या वर्षी माझं शिक्षण झालं, मला जॉब लागला.
इमिजिएटली आपण सुरुवात करायला पाहिजे. अमाऊंट किती पण छोटी असेल तरी चालेल. एक छोटं एक्झाम्पल देतो. समजा तुम्ही 5,000 रुपयाची SIP केली प्रत्येक महिन्याला आणि 20 वर्षासाठी केले, तर त्याच्यातून तुम्हाला 20 वर्षानंतर त्या 5,000च्या SIP मधनंच तुम्हाला 50 लाखाचा कॉर्पस क्रिएट करता येतो. पण अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो. बरेचदा फक्त SIP लोक करून विसरून जातात, पण जशी तुझी सॅलरी प्रत्येक वर्षाला थोडी थोडी अमाऊंट वाढते, तसं थोडं थोडं आपण स्टेपअप SIPमध्ये पण करायला पाहिजे. तर आपण 10% SIP स्टेपअप केलं तर 5,000ची SIP 20 वर्षानंतर 50 लाख नाही, 1,02,00,000पर्यंत देऊन जातं. ही आहे SIP स्टेपअप SIPची पॉवर, आणि ही आज आपल्याला ओळखायला हवी. याच्यातून काय होईल, आपल्याला इन्फ्लेशन हे बीट करायचं असेल तर नुसतं SIP करून नाही होणार, आपल्याला स्टेपअप SIP करावं लागेल. सो रिटायरमेंट प्लॅनिंग कधीपासून चालू केली पाहिजे? सो आता रिटायरमेंट प्लॅनिंग, आता मी वयाच्या 25व्या वर्षी आहे. प्रत्येकाचं रिटायरमेंट हे गोल वेगवेगळं असतं. सो मी 25व्या वर्षी झाल्यानंतर मला 25व्या वर्षी रिटायरमेंट व्हायचं आहे. मला एक कॉर्पस मिळेल त्याच्यातून. पण मोठा समजा फॉर एक्झाम्पल मला 2 कोटी माझा रिटायरमेंट कॉर्पस क्रिएट करायचं आहे, तर मी 20,000 रुपये पर मंथ SIPनी स्टार्ट करेल. 20,000 रुपये पर मंथ मी 20 वर्षासाठी केले, 2 कोटीचा एक माझा कॉर्पस क्रिएट झाला. आता मी SWP सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन, म्हणजे मी प्रत्येक महिन्याला त्याच्यातून एक अमाऊंट विड्रॉ करेल. 20 वर्षानंतर मला अमाऊंट विड्रॉल ही 2 लाख रुपये लागेल पर मंथ. तर त्याच्यानंतर 20 वर्ष मी हे 2 लाख विड्रॉ करत जाईल. त्याला सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन म्हणतात. आता एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो. समजा ती 2 लाख रुपये पर मंथ मी विड्रॉ नाही केलं आणि फक्त 1.5 लाख रुपये पर मंथ केली 20 वर्षासाठी, तर टोटल विड्रॉल माझं 2 कोटीचं मी इन्व्हेस्टमेंट केलं होतं, 3.6 करोडचं विड्रॉल झालं. आफ्टर 20 इयर्स जस्ट गेस कर की किती अमाऊंट माझ्याकडे शिल्लक राहील. 7 कोटी आपल्याकडे शिल्लक राहतं. बिकॉज ते पैसे कंपाऊंडिंग होत राहतं, आणि कंपाऊंडिंग हे जगातलं 8वं आश्चर्य आहे. आणि हे नेहमी, म्हणून जितक्या लवकर तुम्ही SIP स्टार्ट कराल तितकं मोठा अमाऊंट तुम्हाला SWPसाठी उपयोगात होईल, आणि तेच अमाऊंट तुम्ही तुमच्या मुलांना किंवा नंतर तुम्ही कोणालाही देऊ शकता. SIP केल्यानंतर म्हणजे आपण एक स्पेसिफिक अमाऊंट पकडूया की आपण 20 वर्ष 30 वर्ष SIP केली, त्यानंतर आपण SWPकडे वळतो की बाबा आपल्याकडे आता रिटायरमेंटसाठी पैसे लागणार आहेत. सो आपण ते कुठंतरी SIP थांबवतो आणि SWPकडे शिफ्ट करतो आपण. सो आपण SIP तर इक्विटी डेट असं मिक्स केलेलं असतं की गोल्ड किंवा इंडेक्स फंड आपण म्हणू शकतो, हे सगळ्यांमध्ये केलं असतं. पण जेव्हा SWPमध्ये आपण स्विच करतो तेव्हा आपण डेटमध्ये घुसतो, किंवा आपण म्हणतो की जे फिक्स इन्कम असेट्स आहे जसं की बॉन्ड्स डेट्स, ह्यामध्ये आपण स्विच करतो, जेणेकरून आपल्याला जी स्पेसिफिक अमाऊंट आहे जी आली पाहिजे प्रत्येक महिन्याला ती यावी, आणि त्याला एक फ्लक्च्युएशन काही नसावं की मार्केट पडतंय किंवा वाढतंय. सो त्याचा डिपेंड नसावं म्हणून आपण ते स्विच करतो, बरोबर. सो त्यामध्ये माझा एक प्रश्न आहे की स्विच करताना कुठल्या म्युच्युअल फंडकडे केलं पाहिजे, किंवा त्याच्यामध्ये पण कॅटेगरीज खूप आहेत. सो काय सांगाल त्याबद्दल? आता मी याला एक एक्झाम्पलनी सांगतो तुला. सो आता मला SWPमधनं 10 लाख रुपये माझ्याकडे आहेत, ते मी इन्व्हेस्ट केलेले आहेत. आता याला काय करायचं ना, की याला आपण इन्व्हेस्टमेंट करू 5 हिस्स्यामध्ये, 2-2 लाखाचे 5 हिस्से करू. आणि आपण याला पहिले जे 2 लाख आहे ते आपण ठेवू लिक्विड फंडमध्ये, ज्याच्यात आपल्याला 5 ते 7% एक रिटर्न मिळत राहतं, ठीक आहे. आणि बाकी 4ला सो म्हणजे तुम्ही काय करू शकता की प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये इमिजिएटली त्या लिक्विड फंडमधनं ट्रान्सफर करू शकता. लिक्विड फंडमध्ये एक्झिट लोड 15 दिवसाच्या वर लागत नाही कोणत्याच लिक्विड फंडमध्ये. सो तुम्हाला लिक्विड फंडमध्ये ठेवले तर तुम्हाला 5 ते 7% पण मिळतात. सेकंडली तुम्हाला पुढचे 3 वर्ष 5,000 रुपये काढले तरी पण तुम्हाला लिक्विड फंडमधनं ते सफिशियंट आहे. आता बाकी राहिले 8 लाख, त्याला आपण 4 वेगवेगळ्या याच्यात करूया. सो पहिल्यात सगळ्यात आपण एक कन्झर्वेटिव्ह आहे, तर आपण डेट आणि हायब्रिड डेट याच्यामध्ये एक 2 लाख रुपये इन्व्हेस्ट करू, जिथे मला असं वाटतं की कन्झर्वेटिव्ह आहे, मी तिथे ठेवले पाहिजे. नंतरचे 2 लाख आपण थोडं मार्केटला रिलेशन यायला पाहिजे, म्हणून निफ्टी 50 किंवा निफ्टी नेक्स्ट 50 हे मार्केट लिंक्ड आहेत, जिथे मार्केट वर किंवा मार्केट खाली जातं तेवढंच तशा प्रमाणात ते हालतं, तर त्याच्यामध्ये 2 लाख इन्व्हेस्ट करायला लागेल. नेक्स्ट स्टेप की मला आता थोडं फ्लेक्झिबिलिटी पण घेतली पाहिजे आणि थोडा बाकी याच्यामध्ये पण माझं आलं पाहिजे, म्हणून 2 लाख मी फ्लेक्झी कॅप किंवा मल्टी कॅप या फंडमध्ये मी इन्व्हेस्ट करतो. त्याने काय होते की फ्लेक्झिबिलिटी मिळते. आणि शेवटचे 2 लाख आता मला थोडीशी रिस्क घ्यायची आहे,
तर रिस्कसाठी मग मी स्मॉल कॅप किंवा मिड कॅप जो पण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं. सो म्हणजे काय की तुम्ही तुमचे 10 लाख रुपये पूर्ण SWPमध्ये टाकले, नेक्स्ट मंथपासनं तुम्हाला इमिजिएटली 5,000 रुपये पर मंथ विड्रॉल मिळाले. त्याच्यावर जो टॅक्सेशन पार्ट आहे हा पण कमी असतो. आणि याच्यामुळे काय होतं की हा आपला असं समजा कॉम्बिनेशननी आपण केलं तर आपल्या इन्व्हेस्टरच्या किंवा आपला ग्रोथ होते वेल्थमध्ये आणि हेच आपल्याला शेवटी कामात येतात पैसे. सो सर, जसं की तुम्ही सांगितलं की खूप सारे कॅटेगरीज आहेत, फ्लेक्सी कॅप असेल, मिड कॅप, स्मॉल कॅप. सो ह्या कॅटेगरीजबद्दल अजून काय सांगाल डिटेलमध्ये? लार्ज कॅप एक फंड आहे ज्याच्यामध्ये मोस्टली इंडियामध्ये ज्या मोठ्या कंपनीज आहेत त्याला लार्ज कॅप म्हणतात. पहिल्या 50 किंवा पहिला ज्याचं मार्केट कॅपिटलायझेशन जास्त आहे त्या लार्ज कॅप कंपनीज, त्याला एक लार्ज कॅप फंड म्हणतात. त्याच्या खालोखाल एक मिड कॅप फंड आहे, त्याच्या खालोखाल एक स्मॉल कॅप फंड आहे. हे मार्केट कॅपिटलायझेशन. नंतर एक फ्लेक्झी कॅप फंड आहे. फ्लेक्झी कॅप फंड म्हणजे जो फंड मॅनेजर त्याला ऑप्शन आहे तो लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप याच्या कशामध्ये पण तो इन्व्हेस्ट करू शकतो. दॅन मल्टी कॅपमध्ये पण सेम कशातही ऑप्शन तो इन्व्हेस्ट करू शकतो. पण त्याला फंड मॅनेजरला रिस्ट्रिक्शन असतं की मिनिमम तुझं 25% हे लार्ज कॅपमध्ये गेलं पाहिजे, 25% मिड कॅपमध्ये गेलं पाहिजे, 25% स्मॉल कॅपमध्ये. हे म्हणून मल्टी कॅप आणि हा फ्लेक्झी कॅपचा डिफरन्स. आणि देर आर मल्टी असेट, म्हणजे एक मल्टी असेट एक फंड आहे त्याच्यामध्ये गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो, इक्विटीमध्ये करू शकतो, डेटमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. असे बरेच आहेत. भारतामध्ये 3,000 किंवा त्यापेक्षा जास्त म्युच्युअल फंड आहेत. जसं की आता आपण SWP करतोय, सो आपण एक स्पेसिफिक अमाऊंट आपण विड्रॉ करतोय दर महिन्याला. 1 लाख असेल, 2 लाख असेल किंवा एक वन टाईम अमाऊंट आपण विड्रॉ केली. सो माझा एक बेसिक प्रश्न आहे की ह्या अमाऊंटवर किती टॅक्स लागतो? ओके, सो हा एक चांगला प्रश्न विचारला. बरेच लोक याचं उत्तर द्यायला देत नाही. सो SWP इज सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. तर तुम्ही सिस्टमॅटिकली एक अमाऊंट प्रत्येक महिन्याला विड्रॉ करत चालले, तुमचं फंड तसे इन्व्हेस्टेड राहिलेत. आता जो अमाऊंट तुम्ही विड्रॉ करता तो अमाऊंट से फॉर एक्झाम्पल मी आता 10,000 रुपये पर मंथ विड्रॉ केली. ओके, तर या 10,000वर माझा गेन काहीतरी लागेल. ओके, तो गेन जो आहे तो एकतर 1,000 किंवा 2,000 रुपये असेल. तर सगळ्यात पहिले मला काय करायचं की मला SWP करताना मला पूर्ण अमाऊंटवर टॅक्स द्यावा लागत नाही, मला फक्त गेनवर टॅक्स द्यावा लागतो. दॅट इज पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, हा जो गेन आहे हा इंडियामध्ये FIFO मेथडनी, म्हणजे तुम्ही 12 महिन्याच्या वर कालावधीमध्ये जास्त इन्व्हेस्ट केला असेल की कमी याच्यावर तो अवलंबून असतो. से फॉर एक्झाम्पल मी माझे SWP जे फंड आहेत ते 12 महिन्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टेड आहे, तर त्याला आजच्या याला 12.5% लाँग टर्म कॅपिटल गेननी टॅक्स होतो. आणि समजा 12 महिन्याच्या आधी मी ते इन्व्हेस्ट केलं आहे तर त्याला STCG शॉर्ट टर्म कॅपिटल गेन याला 20%नी आपला टॅक्स भरावा लागतो. पण पूर्ण अमाऊंटवर नाही, फक्त गेनवर. युजली म्युच्युअल फंडमध्ये कसं असतं ना की म्युच्युअल फंडमध्ये एक आम्ही नेहमी म्हणतो की नेहमी समजा तुम्हाला लाँग टर्म कालावधीसाठी जायचं आहे तर इक्विटी म्युच्युअल फंड घ्या, तुम्हाला शॉर्ट टर्मसाठी घ्यायचं तर डेट म्युच्युअल फंड घ्या, आणि त्याच्यावरही शॉर्ट टर्म असेल तर तुमचे पैसे लिक्विड म्युच्युअल फंडमध्ये ठेवा. सो प्रत्येकाचा रिटर्न वेगळा आहे, रिस्क वेगळी आहे. सो याच्यामध्ये टॅक्सेशन जे आहे हे अगेन प्रत्येकाचं रिस्क आहे, हे गव्हर्नमेंटनी केलं आहे. सो युजली इक्विटीमध्ये लाँग टर्म शॉर्ट टर्म 12.5% आणि 20% असतं. डेटमध्ये आता बरेच चेंजेस झाले. आता 3 वर्षाच्या नंतर किंवा 3 वर्ष किंवा त्याच्यानंतरचे सगळे डेट फंड आता नॉर्मल स्लॅब रेटमध्ये आलेले आहेत. सिमिलरली लिक्विड फंड, तर याच्यामध्ये फक्त एवढं आहे की आपण जेवढं विड्रॉ करू पैसे त्याच्यामध्ये पैसे विड्रॉ करताना आपल्याला बघायचे किती पैसेवर आपल्याला गेन लागले आणि त्या गेनचा आपल्याला टॅक्स भरायचा आहे. दुसरी गोष्ट, प्रत्येक फंडला एक एक्झिट लोड असतो. तर हे एक्झिट लोड प्रत्येक फंडमध्ये जेव्हा तुम्ही निवेश करता, ज्याच्या थ्रू पण हे निवेश करता, तेव्हा हे माहीत करून घ्या की त्याला एक्झिट लोड आहे का. म्हणजे 12 महिन्यापर्यंत युजली सगळ्यांकडे 12 महिन्यापर्यंत एक्झिट लोड असतो. इट माईट बी 0.5% और 1%. पण हे एक्झिट लोड माहीत करून घ्या, सो तुम्हाला त्याचं पेनॉल्टी बसणार नाही. सो टॅक्सेशन अँड एक्झिट लोड ह्या 2 गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजे. ओके, एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल देऊन सांगाल की समजा एखाद्याकडे आपण जसं एक्झाम्पल पकडलं की 10 लाख आहेत. सो समजा मी आता 40 वर्षानंतर मी ते 10 लाख SWPमधून काढतोय. आता वन टाईम असेल, वन टाईमचं पण एक एक्झाम्पल द्या, आणि एक की बाबा मी मंथली पण काढतोय. सो असं टॅक्सचं काय बेनिफिट? 10 लाखाचं एक्झाम्पल दिलं तर मगाशी मी सांगितलं की 5 बकेट करा. पहिली बकेट आपली लिक्विड फंडची आहे आणि बाकी 4 मी जे आहे ते लाँग टर्मसाठी इन्व्हेस्ट केले. म्हणजे माझे 10 लाखापैकी 8 लाख जे आहे ते मी लाँग टर्मसाठी ठेवले, 2 लाख हे शॉर्ट टर्मसाठी. आता त्या 2 लाखमधनं मी प्रत्येक महिन्याला 5,000 विड्रॉ करत आहे. तर मला 5,000 जेव्हा मी विड्रॉ करत आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट, मला याच्यावर जो
300-400 रुपये आहे सगळ्यात पहिले. जो जितका विड्रॉ करेल त्याच्यावर जो गेन आहे त्याच्यावर मला टॅक्स लागेल. सो फॉर एक्झाम्पल मी आता शॉर्ट टर्ममध्ये आहे तर मला 20% टॅक्स लागेल. तर 400 रुपयावर मला टॅक्सेशन, हा जो 400 रुपये त्याच्यावर मला टॅक्सेशन लागेल. सो आपल्याला जेवढा फंड हवा आहे तो पहिले आपल्या एक शॉर्ट टर्म म्हणजे लिक्विड फंडमध्ये काढून ठेवायचा आणि बाकीचं लाँग टर्ममध्ये इन्व्हेस्टेड राहायचं. पण एक फिक्स अमाऊंट समजा आपण काढली, 10 लाख काढली, सो त्याच्यावर किती टॅक्स लागेल वन टाइम जर आपण 10 लाख? आता मी 10 लाख पूर्ण विड्रॉ केले. आता 10 लाखावर विड्रॉ केल्यानंतर आपल्याला बघायचं याच्यामध्ये की याच्यामध्ये मला लाँग टर्म कॅपिटल गेन किती लागलं आहे, मला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन किती लागलं आहे. सगळ्यात पहिले हे मला माहीत करायचं आहे. लाँग टर्म कॅपिटल गेनवर समजा हा इक्विटी फंड आहे, अज्यूम करतो मी इक्विटी फंड आहे, तर लाँग टर्म कॅपिटल गेनवर मला फक्त 12.5% गेनवर लागेल. म्हणजे 10 लाखामध्ये समजा माझा 4 लाख गेन आहे आणि त्यातला पण 3 लाख माझा लाँग टर्म कॅपिटल गेन आहे, तर 3 लाखावर 12.5% मला टॅक्स द्यावा लागेल. एक पूर्ण अमाऊंटवर नाही यायचा, फक्त 3 लाखावर 12.5%. उरलेला 1 लाख रुपये हा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आहे, तर याच्यावर मला 20% शॉर्ट टर्म कॅपिटल गेन द्यावं लागेल. सो 3 लाख 12.5%, 1 लाख 20%, एवढाच गेन आहे. 4 लाखावरच आपल्याला टॅक्स द्यायचा आहे. ओके. आणि सर आपण जसं सांगितलं SWP बद्दल, सो एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल देऊ सांगाल? एक्सेल म्हणजे आपण जसं की एक्सेलमध्ये बनवतो, सो त्या रिलेटेड एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल SWPचं. SWचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल म्हणजे बेसिकली अगेन म्हणजे तुला कशा संदर्भात हवं आहे ते? की मंथली आपण समजा एक 2,000 3,000 गुंतवलेत, सो एक 30 वर्षानंतर 40 वर्षानंतर आपल्याकडे किती अमाऊंट हां, आता मी एक सिम्पल की तुम्ही 5,000 रुपये SIPनी स्टार्ट करा. 5,000 रुपयांनी आपण करू शकतो. फक्त त्याच्यामध्ये काय करायचं की इन्फ्लेशन आपल्या भारतामध्ये 6 ते 7% असतं, तर त्याला बीट करायचं आपण थोडं स्टेपअप करायचं. तर 5,000ची मी SIP स्टार्ट करेल 20 वर्षासाठी, त्याला प्रत्येक वर्षी 10%नी स्टेपअप केलं. तर 5 वर्षाची SIPनी मला 50 लाख मिळाले असते 20 वर्षानंतर. आता ते मला 5,000च्या SIPनी स्टेपअप 10% केलं मी, तर मला 1 कोटी मिळत आहे. ओके. आता हे 1 कोटी मी तसंच मी ठरवलं की मला आता करायचं नाही, मला विड्रॉवल स्टार्ट करायचं आहे. तर मी ठरवलं की मी आता प्रत्येक महिन्याला विड्रॉवल करेल. तर 1 लाख रुपये माझं इन्व्हेस्टेड आहे. ओके. आता त्याच्यातून मी पर मंथ 50,000 विड्रॉ करत चाललो आहे. ओके. 50,000 मी पुढच्या 20 वर्षासाठी विड्रॉ करत चाललो आहे. ओके. आता मला या 50,000 जो मी पहिला विड्रॉल करेल, ओके, त्याला 50,000वर माझं त्यात प्रिन्सिपल अमाऊंट विल बी अराउंड 35,000 किंवा 40,000 असेल अज्युमिंग, आणि माझा गेन जो आहे त्याच्या अमाऊंट 10,000 किंवा 15,000 आहे. तुम्हाला टॅक्स त्याच्यावर फक्त 12.5% द्यायचा आहे, कारण की तुम्ही तो लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट किंवा इक्विटीमध्ये आपण इन्व्हेस्ट केला होता, तर टॅक्सेशन पार्ट इज व्हेरी लेस. सो अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक महिन्याला 1 कोटीचा कॉर्पस 5,000नी क्रिएट केला. प्रत्येक महिन्याला 20 वर्षानंतर 50,000 रुपये पर मंथ तुम्ही 20 वर्षांपर्यंत काढू शकता. पण त्याचमध्ये सर खूप सारे डाऊट्स असतात की समजा आता 20-30 वर्षानंतर जे अमाऊंट आहे 50,000, त्याची पण सर व्हॅल्यू कमी होईल ना? की असं आहे की आता 1 लाख आपल्यासाठी खूप मोठे आहेत, पण 20 वर्षानंतर 30 वर्षानंतर ती जी 1 लाखाची व्हॅल्यू आहे ती 10,000 1,000 2,000वर येईल. तर त्याला आपण म्हणून डिस्काउंटिंग मेथड म्हणतात. म्हणून आपण बेसिकली इन्फ्लेशनला बीट करायचं. म्हणून मी पहिल्यांदा सांगितलं की SIPनी आपण इन्फ्लेशन बीट करता येणार नाही. आपल्याला ती व्हॅल्यू 5,000ची SIPनी माझे 50 लाख क्रिएट होत आहे, तर ते न करता मी 5,000च्या SIPनी 1 कोटी कसे क्रिएट करेल, तर ते 10% स्टेपअप SIPने, आणि त्याच्यानी हा तुझा जो क्वेश्चन आहे हा आन्सर होईल. सो सर जसं की आता आपण SIP बद्दल बोलतोय, पण SIPच्या आधी पण एक खूप फेमस आपण म्हणू शकतो इन्व्हेस्टमेंट आधी करत होते, ते म्हणजे LIC. खूप जणांनी आज LIC घेतलेली आहे आणि LIC फॉलो करतात आहे. सो काय सांगाल म्हणजे आजच्या SIPच्या काळामध्ये किंवा म्युच्युअल फंडच्या एवढ्या काळामध्ये LIC केली पाहिजे किंवा LICमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे का परत? सो LIC ही ॲक्च्युली आपण जी करतो, तर बेसिकली मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझ्या वडिलांनी त्यांची LIC केली. मी जेव्हा CA झालो तेव्हा त्यांनी मला सगळ्यात पहिले सांगितलं की समी तुला आपल्याला LIC चालू करायची आहे. तर बेसिकली हे आपल्याला सगळे जनरेशनल लोक सांगत राहतात की LIC आपल्याला करायची आहे. बट बेसिकली मी जेव्हा झालो तेव्हा मी सगळ्यात पहिले प्रश्न विचारला की LIC म्हणजे काय, याच्यातून मला काय मिळतं. तर बेसिकली LICमधनं नॉर्मल LICच्या पॉलिसीमधनं त्याच्यामधनं 2 गोष्टी येतात. एक, तुम्हाला लाईफ इन्शुरन्स कव्हर मिळतं. सेकंडली तुमचं इन्व्हेस्टमेंट होतं. या 2 गोष्टी फायदे LICमधनं होतात.
ओके. मी त्याला आता दोन याच्यात वेगवेगळे याच्यात करेल. आता मी बघेल की मला इन्व्हेस्टमेंट होतं जेव्हा मी म्हणतो तेव्हा इन्व्हेस्टमेंट होतं म्हणजे बेसिकली की मला त्यातून एक रिटर्न मिळतो. ओके. तो सहजासहजी युजली समजा तुम्ही मॅच्युअर्ड अमाऊंट बघाल तो ट्रॅडिशनली 4 ते 5% रिटर्न मिळतो आपल्याला. ओके ठीक आहे. सेकंडली आता LICमध्ये मला लाईफ इन्शुरन्स कवर मिळतं. लाईफ इन्शुरन्स कवर म्हणजे की मी समजा गेलो तर माझ्या फॅमिलीला त्याचा नॉमिनीला तो अमाऊंट मिळेल. या 2 गोष्टींसाठी आपण करतो. आता SIP हा सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा याच्यामध्ये फक्त हा प्युअरली आपण 100% इन्व्हेस्टमेंटसाठी करतो. ओके. तर एक फॉर एक्झाम्पल मी द्यायचं गेलं की मी 5,000 रुपयाची SIP आज स्टार्ट केली तर मागच्या 10 वर्षात एक गेला पण इक्विटी फंड पकडून घे त्यांनी 12% रिटर्न दिले आहेत. एकदम खराब फंड त्यांनी पण 12% रिटर्न दिले आहे मला. ओके. तर 5,000ची SIP मला 20 वर्षानंतर 50 लाख देऊन जाते. ओके सिम्पल. पण आज तुम्ही LICमध्ये आज जेव्हा इन्व्हेस्टमेंट करता तर ती आपल्याला तेवढं इन्व्हेस्टमेंट कारण की मी आज 4 ते 5% रिटर्न आणि 12% या रिटर्नमध्ये खूप मोठा फरक झाला आहे. सेकंडली तुम्ही SIP हा एक इन्व्हेस्टमेंट घेतला तसंच त्याला पॅरलल एक तुमच्या लाईफ कवरसाठी टर्म लोन घ्या. आता लाईफ LIC जेव्हा तुम्ही घेता तेव्हा तुम्ही 5 लाखची सम इन्शुअर्ड घेता तर तुमचं कव्हरेज हे 5 लाखात असतं. ते हे न करता तुम्ही इन्व्हेस्टमेंटमध्ये प्रॉपर SIPमध्ये इन्व्हेस्ट करा आणि दुसरं टर्म प्लॅन घ्या. सो त्याच्यामुळे तुम्ही टर्म प्लॅन घेतल्यामुळे तो एक टर्म प्लॅन म्हणजे तुमचं लाईफ पण इन्शुअर झालं. दोन्ही प्रॉडक्ट मिक्स केले तर ना तुम्हाला इन्व्हेस्टमेंट मिळतं ना तुम्हाला रिटर्न्स मिळतात ना तुम्हाला इन्शुरन्सचं प्रॉपर अमाऊंट मिळेल. तिसरी गोष्ट जी इम्पॉर्टंट जी आधी खूप होती LICमध्ये लोक म्हणायचे की मला टॅक्स बेनिफिट मिळतो. आता रिसेंट बजेटमध्ये काय झालं रिसेंट बजेटमध्ये 12 लाखपर्यंत नॉर्मल सॅलरीड पर्सनला एक्झम्पशन मिळालेलं आहे. ओके. तर 80C मला LICचं प्रीमियम भरलं तर मला एक्झम्पशन मिळायचं. ओके. पण समजा मला 12 लाखपर्यंत ते एक्झम्पशन मिळालं आहे तर मला न्यू रिजीममध्ये जावं लागेल. न्यू रिजीममध्ये सेक्शन 80C हा अप्लिकेबल नाही आहे. तर यानंतर समजा मी न्यू रिजीममध्ये गेलो तर मला LICचं जे प्रीमियम भरतं आहे त्याचं तुम्हाला बेनिफिट मिळणार नाही. सो LIC स्टार्ट करायची आहे आणि तुम्हाला त्याच्यातून तुम्ही विचार करता की माझी वेल्थ क्रिएट होईल ती होणं खूप डिफिकल्ट आहे. खूप ट्रेडिशनल वेनी समजा 4 ते 5% रिटर्न हवा असेल तर ठीक आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला असा विचार करताय की तुम्हाला त्याच्यातून तुम्ही सम इन्शुअर्ड तुमची 5 लाख 10 लाख आहे तर तो पण अमाऊंट आजच्या वेळेनुसार खूप कमी आहे. तेवढं त्याच्यापेक्षा तुम्ही स्पेसिफिकली इन्व्हेस्टमेंट करा किंवा टर्म लोन घ्या. त्यामध्ये अजून एक पॉईंट येतो सर की LICमध्ये खूप जण काय इन्व्हेस्ट करतात जर आपण रिसर्च केली सो त्यामध्ये एक ट्रस्ट फॅक्टर येतो की LIC एक गव्हर्नमेंट एंटिटी आहे आणि SIP कधीही बंद होऊ शकतं. हे म्युच्युअल फंड कधी पण बंद झालं तर काय करणार. मग हे काही क्वेश्चन्स असतात जे तुम्ही आन्सर केलं तर खूप बरं होईल. सो LIC हा जो आहे हा जसं गव्हर्नमेंटनी त्याच्यामध्ये स्टेक आहे LICचा तसंच म्युच्युअल फंड हे द्वारा प्रस्थापित आहे. याचं सेबीचं प्युअर रेग्युलेटरी बॉडी आहे. आज भारतामध्ये सगळ्यात जास्त स्ट्रिक्ट रेग्युलेटरी बॉडी ही सेबी आहे. प्रत्येक इन्व्हेस्टर हा जेव्हा पैसा मार्केटमध्ये टाकतो इक्विटीमध्ये डेटमध्ये कुठे पण हे सेबी त्याच्यावर बघते की हे करेक्ट चाललं आहे की आणि इन्व्हेस्टमेंट प्रोटेक्शन ॲक्टमध्ये प्रत्येकाने सेबीनी त्याच्यामध्ये तरतूद केली आहे. तर कोणतेही तुम्ही जेव्हा पैसे म्युच्युअल फंडमध्ये टाकता त्या म्युच्युअल फंडचं प्रत्येक महिन्याला क्वार्टरली आणि इयरली सेबीद्वारा प्रस्तावित त्यांचे ऑडिटर असतात ते ऑडिट होतं त्याचं NAV निघतं आणि हे 100% सिक्युअर्ड आहे. सो त्यामुळे म्युच्युअल फंडमध्ये पैसे इन्व्हेस्ट करणं हे तशा हिशोबाने फक्त असतं की जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकता ते दॅट इज मार्केट लिंक्ड असेल ओके तर त्याच्यामध्ये वर खाली होतं. ओके फ्लक्च्युएशन होतं. सो समजा तुम्हाला लाँग टर्मसाठी तुमचा व्ह्यू हवा असेल ओके तर नक्की तुम्ही त्याच्यामध्ये जायला पाहिजे. पण याच्यात अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो. मागच्या 30 वर्षामध्ये आता हिस्ट्री मी फक्त 30 वर्षामध्ये 20 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये मार्केट नेहमी वर खाली गेलं आहे. पण नेहमी मार्केट वर खाली तरी ग्रोथ पाथ हा नेहमी वर गेला आहे. सो समजा आपली भारताची इकॉनॉमी चांगली आहे समजा आपली पॉलिटिकल स्टॅबिलिटी आहे
तिसरी आपल्या सगळ्या इंडस्ट्री क्वार्टर ऑन क्वार्टर रेव्हेन्यू ग्रोथ देत आहे, प्रॉफिटेबिलिटी दाखवत आहे. तर मग मला नक्की वाटतं की आपण पण वेल्थ क्रिएशनसाठी ट्रेडिशनल वे न करता आता तो वे गेला आहे. आता आपल्याला पण आपली मानसिकता चेंज करावं लागेल. आता आपल्याला वेळेनुसार समोर जावं लागेल. तर म्हणून आपल्याला पण एक स्टेप समोर जाऊन आपल्याला हे थोडं विचार करून आपल्याला पण वेल्थ क्रिएशनकडे जर्नीकडे जावं लागेल. आणि म्हणून मी युजली म्हणतो की तुमचं इन्शुरन्स आणि तुमचं इन्व्हेस्टमेंट हे दोन्ही मिक्स करू नका, हे वेगवेगळे ठेवा. जसं की तुम्ही सांगितलं की ट्रेडिशनल वेनी न जाता थोडंसं मॉडर्न किंवा आत्ता काय रिसेंटली चाललं आहे ह्यावर जास्त लक्ष देणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो अजून एक ट्रेडिशन वे जे जसं तुम्ही सांगितलं तो म्हणजे की एफ डी. खूप जण आज एफ डी करतात आणि पण त्यामध्ये पण अजून एक आहे की म्युच्युअल फंडमध्ये पण एक कॅटेगरी आहे ज्याला म्हणतात डेट फंड. ते एक्झॅक्टली एफ डी सारखंच आहे. सो त्याबद्दल काय सांगाल की म्युच्युअल फंड किंवा आपण म्हणू शकतो की एफ डी वर्सेस म्युच्युअल फंडचे डेट फंड्स. एक्झाम्पलद्वारे तुला मी एक्सप्लेन करतो की एक माणूस आहे, त्यांनी एफ डीमध्ये पैसे ठेवले आणि त्यांनी डेट म्युच्युअल फंडमध्ये पैसे ठेवले. आता रेट ऑफ रिटर्न मी दोघांमध्ये 8%च पकडून चालतो, सेम 8% रिटर्न. ओके, सो 5 लाख रुपये मी इन्व्हेस्ट केले, दोघांनी पण 5 लाख रुपये डेट म्युच्युअल फंडमध्ये, 5 लाख रुपये एफ डीमध्ये आपण इन्व्हेस्ट केले. तर आता 8% रेट ऑफ रिटर्न आपल्याला मिळेल. ओके, आता डेट म्युच्युअल फंडमध्ये पहिले बघू. ओके, 5 लाख रुपये मी इन्व्हेस्ट केले. 20 वर्षानंतर माझे ते 5 लाख रुपये मला आफ्टर टॅक्स 1,63,00,000 देईल. ओके, 20 वर्षानंतर 1,63,00,000 दिले. आताच हे 5 लाख रुपये मी एफ डीमध्ये इन्व्हेस्ट केले 20 वर्षासाठी, अज्युमिंग 8% रिटर्न आहे, सेम 8% रिटर्न. आता काय होतं की एफ डीवर मी 5 लाख रुपये इन्व्हेस्ट केले, प्रत्येक वर्षी मला इंटरेस्ट अक्रूड आहे. इंटरेस्ट अक्रूड आलं बँकेत तर मला इन्कम टॅक्समध्ये 30% टॅक्स, माझा टॅक्स ब्रॅकेट 30% आहे, मला टॅक्स 30% द्यायचा आहे. ओके, दुसरा वर्ष आलं, माझं इंटरेस्ट अक्रूड समजा त्याच्यामध्ये 4,000 आलं, त्याच्यावर पुन्हा मला 30% द्यायचं आहे. सो काय होतं त्याच्यामध्ये की एव्हरी इयर मला टॅक्सेशन अपफ्रंट भरावं लागत आहे. डेट म्युच्युअल फंडमध्ये मी हा जो अमाऊंट आहे हा कंटिन्युअसली कंपाऊंड करत 20 वर्षीपर्यंत नेतो. तर त्यामुळे काय होतं की मला 20व्या वर्षी जाऊन मी डेट म्युच्युअल फंडमध्ये पैसे विड्रॉ करताना फक्त गेनवर टॅक्स भरून निघतो. एफ डीमध्ये मला तो कंपाऊंडिंगचा बेनिफिटच मिळत नाही. तो 5 लाख रुपये 8% दोन्हीकडे आपण एफ डी आणि डेट म्युच्युअल फंडमध्ये मिळालं आहे, तरी पण इथे 15 लाखाचा गॅप होतो. ओके, हा जो आहे हा जो गॅप आहे हा फक्त आणि फक्त टॅक्सेशनमुळे. कारण की मला एफ डीमध्ये अपफ्रंट टॅक्स भरावा लागतो, प्रत्येक वर्षी इंटरेस्ट अक्रूडवर टॅक्स भरावा लागतो. डेट म्युच्युअल फंडमध्ये मला तो विड्रॉवलवर भरावा लागतो एंडला 20 वर्षांतर. ओके, आता एक स्टेप फर्दर अजून. ओके, आता मी हे पैसे डेट म्युच्युअल फंडमध्ये न टाकता मी इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये टाकले. ओके, सिम्पल. इथे पण मी अज्युम करतो की 8%च रेट मिळेल, सेमच 8%. मी म्हणते 12%, 8%. 2,06,00,000 माझी विड्रॉल अमाऊंट मिळेल, बिकॉज माझा टॅक्सेशन इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये फक्त 12.5% आहे आणि तेही 20 वर्षानंतर दिला मी अपफ्रंट. मी तर याच्यामध्ये हे पहा, मी अझम्पशन 8%च म्हटलं आहे. एफ डीमध्ये 8% मिळतच नाही, आजच्या याच्यात 8% सिनियर सिटीजनला पण मिळत नाही. दुसरं अझम्पशन घेतलं की मी 20 वर्षामध्ये 8% मिळणार आहे, पण याच्यामध्ये टॅक्सेशन हा इम्पॅक्ट पकडला. हा एक खूप मोठा रोल किंवा हा फॅक्टर आहे जो आहे ना नॉर्मल आपण आपल्या लोकांना समजून सांगायला हवा. ओके, सो सर जसं की आत्ताची जर मार्केट सिच्युएशन बघितली तर गोल्ड कुठंतरी 95,000च्या पुढं गेलं आहे आणि आता खूप जण म्हणतात की गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करा. सो आत्ताच्या करंट सिच्युएशननुसार जर आपण बघितलं तर गोल्ड वर्सेस रिअल इस्टेट वर्सेस SIP. सो काय सांगाल त्याबद्दल? कसं असतं ना की लहानपणी आता आमचे वडील आम्हाला सांगायचे की जॉब लागल्यानंतर आपण लगेच आता जॉब लागायच्या आधी गोल्ड घेऊन ठेवा, लग्नासाठी कामात येईल. नंतर जॉब लागला लगेच रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करा, कारण की आपल्याला रिअल इस्टेटमध्ये संपत्ती करायची आहे. पण प्रॉब्लेम काय होतं ना की आता सिनारिओ चेंज होत आहे, आता मार्केट चेंज होत चाललं आहे.
सो बेसिकली जेव्हा मी गोल्डमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो, रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करतो आणि जेव्हा मला पैशाची गरज पडते तेव्हा मला काय म्हणतात लोक, अरे तू गोल्ड विकशील, अरे तू रिअल इस्टेट विकशील. ओके, सो बेसिकली हा इमोशनल सेट ऑफ असेट्स क्रिएट करतो आपण. ओके, विसावीस आपण म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकले, दॅट इज ओनली फायनान्शियल डिसिजन. तेव्हा इमोशनल येत नाही, फक्त फायनान्शियल मूव्ह होतात. सेकंडली मला 15 वर्षांतर पैशाची गरज आहे रे. ओके, मला गोल्ड किंवा रिअल इस्टेट लगेच 2 दिवसात पैसे देणार आहे का? समजा मला एक मोठा अमाऊंट हवा आहे, मला म्युच्युअल फंड माझे लगेच मी विकेल. लिक्विडिटी मला क्रिएट करता येते. एक्झॅक्टली. ठीक आहे. तिसरा एक सिम्पल लॉजिकल डेटा, आज मी डेटावर जास्त बोलतो. डेटा नंबर 1 की मागच्या 10 वर्षात गोल्डनी 8 to 9% ROI दिलं आहे. ओके, आता तोच गव्हर्नमेंटचा जो आला आहे टायर 1, टायर 2, टायर 3. टायर 1 म्हणजे मुंबई, कलकत्तासारख्या सिटीमध्ये 5 ते 6% हा इन्फ्लेशन असतो किंवा तो रिअल इस्टेटचा व्हॅल्युएशन वाढत चालला आहे. ओके, आणि गोल्डचं सांगितलं 8 to 9%, रिअल इस्टेटचं 5 to 6%. आता लोक म्हणतात की ओके पण मी फ्लॅट घेतला, तो रेंटवर पण चढवला. चला ठीक आहे, 1 कोटीचा फ्लॅट घेतला ना तुम्ही, रेंटवर किती चढवला? 20,000 रुपये पर मंथ. चला 30,000 रुपये. ओके, 3.5 लाख रुपये वर्षाला मिळेल. तर 1 कोटीवर 3.5 लाख म्हणजे रेंटल यील्ड झाला 3.5%. तर 5 ते 6% तिकडे इन्फ्लेशन रिअल इस्टेटचं, हे 3.5%, 9% 10%. ओके, गोल्डनी किती दिला? 8 ते 9%, रिअल इस्टेट 9 ते 10%. आता मी म्युच्युअल फंडबद्दल बोलतो. मागच्या 10 वर्षात सगळ्यात खराब ज्यांनी परफॉर्म केला आहे म्युच्युअल फंडनी, त्यांनी पण 12 ते 14% रिटर्न दिलं आहे. सगळ्यात खराब म्हणजे त्याच्यामध्ये काही लॉजिक नाही वापरला. कोणता पण एक इक्विटी रिलेटेड फंड बघून त्यांनी पण 12 ते 14% रिटर्न दिलं आहे. सो आता मी गोल्ड, रिअल इस्टेट आणि म्युच्युअल फंड हे तिन्ही याच्यात टप्प्याटप्प्याने सांगितले. तर याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कशात करायचं हे आता आपल्याला ठरवायचं आहे. इंडियामध्ये रिचेस्ट पर्सन कोण आहेत आपल्याकडे? तर अंबानी आहेत, ठीक आहे, नंतर टाटा आहेत, बिर्ला आहेत, किंवा सन फार्माचे ओनर आहेत, आनंद महिंद्रा आहेत आपले. ओके, हे कोणी पण हे जे रिचेस्ट पर्सन आहेत यांनी जे वेल्थ क्रिएट केले, मला एक पण याच्यातला माणूस दाखवून दे ज्यांनी गोल्डमुळे तो अमीर झाला आहे, वेल्थ क्रिएट केली आहे. एक पण असं दाखवून ज्यांनी रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट केले. ऑल दिस पीपल, मुकेश अंबानी आज हा वेल्थिएस्ट पर्सन आहे बिकॉज ही इज होल्डिंग X% ऑफ रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, बिकॉज ही इज अ शेअर होल्डर, बिकॉज ही इज अ इक्विटी होल्डर. वेल्थ क्रिएशन ही भारतामध्ये नाही पण जगातसुद्धा ही फक्त आणि फक्त आपल्या इक्विटी किंवा त्याच्याद्वारेच आपल्याला करता येईल. आणि हे आपल्याला आज ओळखणं, आज तरुणांना हे माहीत होणं आवश्यक आहे. ओके, सो सर जसं की आपण खूप सारे टॉपिक डिस्कस केले, पण ह्यामध्ये एक मेजर प्रॉब्लेम मला दिसतो की ठीक आहे आज तुम्ही सांगितलं की 3,000पेक्षा जास्त स्कीम्स आहेत म्युच्युअल फंडच्या. सो मग हे काही चेकलिस्ट आहेत का, की काही बेसिक चेकलिस्ट आपण म्हणू शकतो की हे बघितलं पाहिजे जेव्हा पण आपण म्युच्युअल फंड कोणताही बाय करतो किंवा आपलं प्लॅन आहे की मला एक स्पेसिफिक अमाऊंट पाहिजे, सो हे म्युच्युअल फंड चांगले असतात? ओके, सो चेकलिस्टपेक्षा मी दुसऱ्या प्रकारे त्याचा आन्सर देईल की प्रत्येक म्युच्युअल फंड हा प्रत्येकासाठी नसतो. ओके, सो सगळ्यात पहिले मी जेव्हा म्युच्युअल फंड मला हवा आहे तर मला बघायला पाहिजे की माझा रिस्क प्रोफायलिंग काय. सो बेसिकली आम्ही जेव्हा क्लायंटला काही सजेस्ट करतो तेव्हा आम्ही बघतो की रिस्क प्रोफायलिंग काय आहे त्याचं. सो वयाच्या 25व्या वर्षी ज्याचं त्याला इन्व्हेस्टमेंट करायचं आहे त्याचे म्युच्युअल फंडचे पोर्टफोलिओ वेगळे असू शकतात, आणि वयाच्या 55व्या वर्षी जे इन्व्हेस्टमेंट करतात त्यांचे पोर्टफोलिओ वेगळे असू शकतात, बिकॉज प्रत्येकाचे गोल वेगळे आहेत. दुसरं रिस्क प्रोफायलिंग इज अ मेन. सेकंडली आपण प्रत्येकाच्या गोल बेस्ड सेटिंगवर त्यांचे आपण इन्व्हेस्टमेंट करतो. म्हणजे बेसिकली मी आता म्हटलं की मला 10 वर्षानंतर मला एक मोठं युरोप टूर किंवा मला फॉरेन ट्रिपला यायचं म्हणून मी पैसे करत आहे माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी, माझ्या मुलीच्या लग्नासाठी. तर गोल बेस्ड, तर प्रत्येकाचे गोल हे 5 वर्षाचे असू शकतात, 10 वर्ष, तर त्या हिशोबाने आपल्याला म्युच्युअल फंड पण सिलेक्ट करता येईल. थर्ड, फक्त रिटर्न्सवर कधी पण आपण गेलं नाही पाहिजे. प्रत्येक याच्यामध्ये रिटर्नमध्ये देर इज ऑलवेज अ रिस्क फॅक्टर. रिटर्न्सबद्दल बोलताय मला एक स्पेसिफिक गोष्ट खूप आवडेल सांगायला, की ह्याच्यामध्ये आपण जेव्हा ॲप खोलतो आणि म्युच्युअल फंड सर्च करतो, बेसिकली लार्ज कॅप म्युच्युअल फंड असं सर्च केलं की मग ते टॉप 3मध्ये जे येतात
आणि तेच आपण सिलेक्ट करतो की आता टॉपला दिसतात आहेत म्हणल्यावर हे पण पुढे जाऊन टॉपलाच असणार आहे. त्या रियालिटीबद्दल काय सांगाल की ती रियालिटी काय आहे? ती ॲक्च्युली कसं असतं ना की लोकांना असं वाटतं की ओके मी म्युच्युअल फंड आता मी हे पहिले सिलेक्ट केलं, हे रिटर्न्स माझे छान आहे, हे पहिले तिने आता याच्यात इन्व्हेस्टमेंट करू शकतात. पण ॲक्च्युली बाकीचे जे म्युच्युअल फंड आहेत बेसिकली दे हॅव इन्व्हेस्टेड फॉर लाँग टर्म. आणि मे बी असं असू शकतं की 5 वर्षानंतर त्यांनी जे कॅटेगरी जे थॉट प्रोसेस किंवा जी फिलॉसॉफीनं इन्व्हेस्ट केले, तुम्हाला ते जे म्युच्युअल फंड आहेत त्याच्यामध्ये जास्त रिटर्न मिळू शकतात. तर म्हणून फक्त रिटर्न्स मागचे 5 रिटर्न हे न बघता बेसिकली क्वालिटेटिव्ह चेक आपल्याला करायला पाहिजे, रिस्क असेसमेंट करायला पाहिजे, गोल बेस सेटिंग करायला पाहिजे. आणि हे सगळं फॅक्टर्स आपण जेव्हा करू तेव्हा ॲक्च्युली इन्व्हेस्टमेंटची जर्नी आपण चालू करायला हवी. कोणतीही इन्व्हेस्टमेंट ही प्रत्येक गोल बेस्ड असावी किंवा रिस्क प्रोफायलिंग बेस्ड असावी, याचा आम्हाला नेहमी आम्ही आग्रह करतो. ओके. सो जसं की अजून एक प्रॉब्लेम आहे त्यामध्ये की आत्ता आपण जर बघितलं की म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये एक असं म्युच्युअल फंड स्कीम आहे जी खूप पॉप्युलर आहे, पराग पारिक ज्याचं नाव आहे. आता इतकं मार्केट पडलं पण तरी पण पराग पारिकने खूप चांगले रिटर्न्स दिले त्यांच्या इन्व्हेस्टर्सला. सो असं ते काय वेगळं करतात यांची फिलॉसॉफी प्रत्येक फंडमध्ये जी आहे ना ती एक युनिक आहे. त्याच्यामध्ये ते एक थॉट प्रोसेसने इन्व्हेस्टमेंट करतात. ओके, आता मी सगळ्या फंडबद्दल तर बोलू शकणार नाही, पण एक पराग पारिक फ्लेक्झी कॅप हा एक युजली नॉर्मल पॉप्युलर फंड आहे. याच्यामध्ये बेसिकली ते लोक जेव्हा स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतात तर त्यांच्या फिलॉसॉफीनुसार इन्व्हेस्टमेंट करतात. ओके, सो युजली आपण लोक म्हणतात की पराग पारिक कन्झर्वेटिव्ह आहे. ओके, पण रिटर्न्स बघाल तर पराग पारिकनी रिटर्न्स सगळ्या ॲज इक्वल टू एनी अदर म्युच्युअल फंड दिले आहेत. पण सेकंडली वेन दे इन्व्हेस्ट इन दो स्टॉक दे मेक शुअर की त्याचा जो बीटा आहे, ओके, पोर्टफोलिओ बीटा ते 0.95च्या मध्ये कुठेतरी राहायला पाहिजे. याचं बीटा म्हणजे प्रत्येक याचा रेशिओ, बीटा इज एक रेशिओ आहे जो रिस्क इंडिकेट करतो त्या पोर्टफोलिओचा. सो जेव्हा पण आपण रिटर्न बघतो तेव्हा त्या पोर्टफोलिओचा बीटा किंवा शार्प रेशिओ हा पण आपण बघितला पाहिजे. सो पोर्टफोलिओ बीटा हा 0.95 असेल तर तो चांगला असतो. त्याचा अर्थ काय की जेव्हा पोर्टफोलिओ पडतात, सो मागच्या एक 8 ते 9 महिन्यात जेव्हा तुम्ही बघितलं की बरेच फ्लेक्झी कॅप फंड जेव्हा पडले, पराग पारिक तेवढा पडला नाही. त्यांनी तेव्हा पण मार्केटला ॲक्च्युली बीट केलं. म्हणजे मार्केट समजा 10% पडला तर पराग पारिक हा 60% पडला एक्झाम्पलसाठी. रिझन कारण की त्याचा बीटा पोर्टफोलिओ हा कमी होता, 1पेक्षा कमी होता. आणि दॅट इज वाय ही इज अ कन्सिस्टंटली कंपाऊंडिंग एव्हरी इयर. पण प्लीज हा माझा प्लीज नोट करा, हा मी रिकमेंड किंवा मी याला रिकमेंड करत नाही, हा फक्त एक्झाम्पल म्हणून आम्ही दिलेला आहे. की आत्ताचे जे करंट सिच्युएशन आहे ग्लोबली आपण बघूया की ट्रम्प वर्सेस चायना चालू आहे वॉर, आणि त्यामध्ये खूप सारे अनसर्टिनिटी मार्केटमध्ये आहे की एका दिवसामध्येच 1-2% मार्केट पडतं आहे, पुढच्या दिवशी तेच परत 2%ने मार्केट वाढतं आहे. आणि तेच US पण सिच्युएशन आहे आणि इंडियामधलं पण सिच्युएशन आहे. आणि त्यामुळेच कुठंतरी गोल्ड पण खूप वाढतं आहे कारण की अनसर्टिनिटी आहे मार्केटमध्ये, कधी काय होईल माहीत नाही. सो ह्या सिच्युएशनमध्ये गोल्डमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे का परत SIP चालू ठेवली पाहिजे का बंद केली पाहिजे, काय केलं पाहिजे? सो गोल्ड हे कधी कधी वाढतं, याच्यावर पहिले उत्तर देतो. 1970मध्ये एनर्जी क्रायसिस झाले होते, 1980मध्ये जपान क्रायसिस झाले, 2000मध्ये .com बबल आलं, 2008मध्ये फायनान्शियल क्रायसिस झाले, 2020मध्ये कोविड आला. प्रत्येक वेळेस जेव्हा मार्केटमध्ये अनसर्टनिटी येते तेव्हा नेहमी गोल्डचा रेट वाढतो. दॅट इज पॉईंट नंबर 1. सो म्हणून आता तुम्ही रिसेंटली बघत असाल की गोल्ड हा मागच्या एका वर्षात खूप जास्त वाढलेला आहे. ओके, सेकंड की आपण SIP स्टार्ट केली आहे, ती इन्व्हेस्टमेंट आपण जी SIP स्टार्ट केलेली आहे ती नेहमी, इनफॅक्ट आता दिस इज अ बेस्ट टाईम वेन यू इन्व्हेस्ट, कारण की मार्केट वोलटाईल आहे तर खालच्या NAVला पण आपल्याला मिळतं, वरच्या NAV. सो आपल्या वोलटाईल मार्केटमध्ये कधी पण खाली गेलं म्हणून आपण SIP कधीच बंद नको करायला. तेव्हा ऑपॉर्च्युनिटी असते की आपल्याला जास्त युनिट्स करता येईल, कारण की NAV कमी येते, युनिट्स जास्त असतात. ओके, थर्ड की ट्रम्प हा एक इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. ओके, सो ट्रम्प आता बेसिकली मी युजली याला असं बघतो की दिस इज व्हॉट इज द ऑपॉर्च्युनिटी फ्रॉम द ट्रम्प, की ट्रम्प हे जे करतं याच्यामधून ऑपॉर्च्युनिटी काय आहे आपल्याला. सायकोलॉजी नेमकी काय की काय हे टेरिफ वाढवतात ते आणि त्याच्या मागे अमेरिकेचा काय फायदा आहे? सो बेसिकली ट्रम्प हे जे करतो आहे हे अमेरिकेच्या चांगल्यासाठी व्हावं. म्हणजे इफ आय एम अ अमेरिकन सिटिझन, जे ट्रम्प करतो आहे ना
ते बेसिकली त्यांनी किंवा त्याच्या आधी प्रेसिडेंटनी करायलाच पाहिजे, बिकॉज अमेरिका फर्स्ट ही त्याची पॉलिसी आहे. अँड दॅट इज नॉट रॉंग. मला तुम्ही म्हणाल तर दॅट इज परफेक्टली ऑल राईट. ओके, अमेरिका फर्स्ट ही त्याची पॉलिसी. त्याच्यासाठी तो काय म्हणतो की आम्हाला तुम्ही टेरिफ लावता इतके, ते टेरिफ इतके तुम्ही लावले तर आम्ही पण तुम्हाला टेरिफ लावू. सो दॅट इज अ टेरिफ वॉर ही स्टार्टेड. ओके, सो त्याच्यामुळे आता मी याच्यामध्ये बघतो की याच्यामध्ये कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज इंडियाला कुठे आहे. तर बेसिकली जेव्हा टेरिफ वॉर चालू झाला आहे तर तेव्हा त्यांनी चायना, व्हिएतनाम, बांगलादेश यांना सगळ्यांना टेरिफ लावला आहे. सो आधी इंडियाचं जे मार्केट होतं तर त्याला कॉम्पिटिटिव्हमध्ये चायनावाले स्वस्तमध्ये विकायचे, बांगलादेशवाले स्वस्त, व्हिएतनाम. सो आता मी ॲडव्हान्टेज बघतो की इंडियाला आता एक अप्पर ॲडव्हान्टेज मिळाला की आता कॉम्पिटिटिव्हमध्ये इंडियाचे प्रॉडक्ट जास्त होईल, ग्लोबली जास्त होईल. ओके, सेकंड, आता मॅन्युफॅक्चरिंग सप्लाय चेन शिफ्ट होईल. बेसिकली आता एक एक्झाम्पल, ॲपलचे फोन हे चायनामध्ये बनत आहे. आता ॲपल विचार कर, आता ॲपल इंडियामध्ये हलवत आहे, सप्लाय चेन आता इंडियामधनं होईल. सो इंडियामध्ये आलं तर काय फायदा, एक तर इंडियाचा एक्सपोर्ट वाढेल, सेकंडली आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी, आपल्या यूथला जॉब मिळेल. सो ही आपल्याला हे ॲडव्हान्टेज आहे. थर्ड, याच्यामुळे अजून काय होऊ शकतं आपल्याला बेनिफिट, आयफोन स्वस्त होईल ते तर आहेच, पण यूथमध्ये किती आपल्याला एम्प्लॉयमेंट जनरेशन होईल. ओके, तिसरी गोष्ट, या टेरिफमुळे आपल्या भारताला एक जी आपण US सोबत आता एक $190 बिलियन आपण बायलॅटरल ट्रेड करतो. ओके, आपण निगोशिएशन करतो आहे ट्रम्पसोबत आणि नेक्स्ट 2025मध्ये $190 बिलियन आहे. तर 2030पर्यंत आपली गव्हर्मेंट हे $500 बिलियन पर्यंत हा ट्रेड आपल्याला घेऊन जाऊ शकतो, म्हणजे ऑलमोस्ट 2.5 टाइम्स. सो या अँगलनी समजा तुम्ही बघितलं तर इंडिया इज ॲट ॲडव्हान्टेजेस पोझिशन दॅन एनी ऑफ द कंट्री. सो हा ट्रम्पनी जो वॉर केला आहे दॅट इज गुड फॉर देअर पीपल. ओके, त्यांनी सेटलमेंट होईल, टेरिफ कमी लागेल, त्यांच्या लोकांना रिलीफ मिळेल, पण यामध्ये इंडियाचा पण फायदा होईल. सो पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये किंवा 5 वर्ष 2030पर्यंत ट्रम्पनी हा जो वॉर केला आहे त्याचे रिझल्ट्स इंडिया इकॉनॉमीमध्ये चांगल्याने आपल्याला बघता येईल.